शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज सकाळी 10:30 वाजल्यापासून ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशी सुरू झालेली आहे आणि त्या संदर्भामध्ये त्यांना समर्थन देण्यासाठी मात्र या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत रोहित पवार यांचे समर्थक हे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हल्लाबोल करत आहेत। रोहित पवारांना समर्थन देण्यासाठी या ठिकाणी भारत का संविधान असं प्रतिकात्मक पुस्तक सुद्धा या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी आपल्या आंदोलनामध्ये ठेवलेलं आहे। स्वतः राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे रोहित पवारांना समर्थन देण्यासाठी सकाळपासूनच हे राष्ट्रवादी भवनमध्ये दाखल आहेत। तर सुप्रिया सुळे सुद्धा या ठिकाणी स्वतः आलेले आहेत। स्वतः रोहित पवारांना सोडण्यासाठी सुप्रिया सुळे असतील व बीडचे आमदार क्षीरसागर असतील त्याप्रमाणे सुनील भुसार आमदार असतील हे ईडी कार्यालयापर्यंत त्यांना सोडायला गेलेले होते आणि एकंदरीत जर बघितलं तर सकाळपासून जे आहे हे कार्यकर्त्यांमध्ये एक अतिशय आक्रमकता आपणाला दिसून येत आहे। एक आणि भारताचं संविधान या ठिकाणी दाखवत ते जिथे येईल संकट तिथे रणसिंग वाजवणार, वारसा आहे संघर्षाचा, रणांगणात तर आम्हीच गाजवणार असे स्लग सुद्धा हातामध्ये आहे। जिथे तुमचा विचार संपतो तिथे आमचा डाव सुरू होतो असे जे फलक जे आहेत हे आपल्या हातामध्ये घेऊन हे आंदोलनकर्ते जे आहेत हे या ठिकाणी आंदोलन करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण जर बघितलं तर कार्यकर्त्यांमध्ये एक पूर्ण असंतोष आहे, बीजेपी सरकारच्या विरोधामध्ये असंतोष आहे। कारण 2019ला सुद्धा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरतीच शरद पवार यांना ईडीने नोटीस दिलेली होती। आता त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरतीच या ठिकाणी रोहित पवारांना सुद्धा ईडीने नोटीस देऊन त्यांची चौकशी सुरू केलेली आहे। आज सकाळपासूनच जे रोहित पवार जे आहेत हे चौकशीच्या फेऱ्यामध्ये ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। आता जवळपास 10:30 वाजल्यापासून जी त्यांची चौकशी जी आहे ही सुरू झालेली आहे। मात्र आणखीही ते ईडी कार्यालयात आहे। दुपारच्या नंतर स्वतः सुप्रिया सुळेंनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यासुद्धा आता पुन्हा एकदा ईडी कार्यालयामध्ये जाऊन गेलेले आहेत। आता ही ईडी चौकशी किती वाजेपर्यंत संपणार आणि कार्यकर्त्यांचं आंदोलनही असं सुरू राहणार का हे मात्र रोहित पवार येईपर्यंत आपल्याला पाहावं लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।